जेव्हा माझं अरेंज मॅरेज ठरलं ना, तेव्हा मनात एकाच वेळी भीती, आनंद आणि हजार प्रश्न होते. वेलकम टू एपिसोड 1 ऑफ आमचं अरेंज मॅरेज कसं झालं. जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर हाय, मी मेघना. माझं अरेंज मॅरेज प्रॉपर गावाकडे जसं असतं ना, टिपिकल अरेंज मॅरेज आहे. तर मी टिपिकल का म्हणते हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. अरेंज मॅरेज हा शब्द ऐकला ना, की डोळ्यासमोर हजार विचार येतात. माझ्यासोबतही ना तसंच झालं. लग्न ठरायच्या आधी मनात एकच प्रश्न सतत होता, कसा असेल समोरचा व्यक्ती. कारण अरेंज मॅरेजमध्ये ना प्रेम आधी नसतं, पण अपेक्षा खूप असतात. खरं सांगायचं तर ना, आम्ही दोघं एकाच स्कूलमध्ये होतो, पण ना आम्ही कधी एकमेकांना बघितलंही नव्हतं आणि ओळख तर अजिबात नव्हती. पण झालं असं ना, की माझे काका आणि त्यांच्या पप्पांना एकाच ठिकाणी जॉबला होते. तेव्हाच आमचा ना बायोडाटा एक्सचेंज झाला आणि आमच्याकडे ना लिटरली सांगते असा पहिला बायोडाटा आला होता, की त्या मुलाकडे ना त्या मुलींच्याकडे देण्यासाठी फोटोच नव्हता. आणि फोटो नाही म्हटल्यानंतर ना, म्हणजे मला तर असं इतकं टिपिकल वाटलं होतं. म्हणजे आजकाल कोण असतं यार असं त्याच्याकडे की फोटो नसतो. पण मला माहिती होतं माझ्या घरचे काय फोटोला व्हॅल्यू देणार नव्हते. तर माझ्या घरच्यांनी मी नाही म्हणून पण ना मला कसं रेडी केलं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. तोपर्यंत मला फॉलो करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.